मागच्या काही दिवसांपासून अयोध्येतील सकाळ अशाच पद्धतीच्या सुमधुर अशा भक्तिगीतांनी होते। मागच्या काही दिवसांमध्ये चौकांमध्ये अशाच पद्धतीची भक्तिगीतं तुम्हा सर्वांना ऐकायला मिळतात। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे तो मार्केटचा परिसर आहे आणि सकाळपासून जर आपण बघितलं तर हे मार्केटच्या परिसरामधील दुकानं बंद आहेत। त्यामुळे प्रत्येक दुकानांवरती अशा पद्धतीनं जय श्रीराम असेल किंवा स्वस्तिक असेल, हनुमानाची गदा असेल, अशा विविध प्रकारची चित्र जी आहेत ती काढण्यात आलेली आहेत। संपूर्ण अयोध्या नगरीमधील जी दुकानं आहेत त्या दुकानांच्या शटरवरती खरं तर अशा पद्धतीची चित्र जी आहेत ती काढण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीनं भगव्या ध्वजाचं हे चित्र आहे आणि अशाच पद्धतीची चित्र जी आहेत ती संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये काढल्याचं बघायला मिळते। खरं तर दिवसभर या ठिकाणी मार्केट सुरू असतं, त्यामुळे ही सगळी दुकानं उघडी असतात, त्यामुळे हा नजारा जो आहे तो दिवसभर बघता येत नाही। पण ही सकाळची वेळ आहे त्यामुळे दुकानं बंद आहेत। खरं तर पुढचे 2 दिवस फक्त या सगळ्या सोहळ्यासाठी उरलेले आहेत आणि तयारी जी आहे ती अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे। प्रत्येक दुकान जे आहे अयोध्येमधील हे वैशिष्ट्य दुकानाचं की या दुकानांचा कलर जो आहे तो सगळ्यांना सारख्या पद्धतीचा रंग देण्यात आलेला आहे। पाट्या ज्या आहेत त्या सगळ्या दुकानांच्या सारख्या पद्धतीच्या असल्याचं बघायला मिळतं आणि प्रत्येक दुकानावरती खरं तर भगवा ध्वज असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। त्यामुळं अयोध्येतील सकाळ जे आहे ते अशा पद्धतीनं प्रसन्न होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि दिवसभर दुकानं बंद असल्यामुळे खरं तर हा नजारा जो आहे तो बघता येत नाही। त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये अशा पद्धतीचा नजारा जो आहे तो अयोध्येमधील प्रत्येक चौकामध्ये आणि दुकानांमध्ये आपल्याला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।